रेस्पिरेशन तर संपवलं. त्याच्यानंतर तुमच्या ह्या चॅप्टरचा दुसरा एक मेन पार्ट राहतो म्हणजे सर्क्युलेशन. आता ब्रीथ ऍक्च्युली रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हे दोन वेगवेगळे सेपरेट पार्ट आहेत, तर तुम्हाला कंबाईन आहे. आता हे सर्क्युलेशन मध्ये काय सांगितलं जातं, तर सर्क्युलेशन हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप महत्वाचा घटक आहे. जे बॉडीमध्ये जे काय आपण डे टू डे लाईफ ऍक्टिव्हिटी करतो, इव्हन तुम्हाला रेस्पिरेशन मध्ये मी सांगितलं की मेटाबॉलिझम ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी तयार होते. ती एनर्जी तयार करण्यासाठी सर्क्युलेशनचा मेन रोल आहे. काय रोल आहे तर ते फ्लो कोण करणार. ऑक्सिजन आपण लंग्स पर्यंत घेतला, पण ते ऑक्सिजन लंग्स टू टिश्यू किंवा सेल्युलर लेवलवरती न्यायचं काम सर्क्युलेशनचं असतं. आता आपल्या सर्क्युलेशन मध्ये थोडंसं बॅक साईडला गेलो तर जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये सर्क्युलेशन होतं, कुठलेही असते. म्हणजे अगदी प्रोकॅरियोटिक सेल पासून ते युकॅरियोटिक एकदम टोटल सेल्समध्ये सर्क्युलेशन घडतं. मग जे सर्क्युलेशन आहे ते मोस्टली बाकीच्या याच्यामध्ये कसं सिंगल सेल असेल तर त्याच्या त्या सेलमध्ये होतं, पण जिथं मॅमिलियन बॉडी किंवा मोठ्या बॉड्या आहेत तर त्याच्यामध्ये सेपरेट सिस्टम आहे. त्या सिस्टमला म्हटलं जातं व्हॅस्क्युलर सिस्टम. काय म्हटलं जातं, एक सिस्टम आहे ज्या वेसल्स आहेत त्याच्यामधून एक सर्क्युलेशन घडत असतं. सर्क्युलेशन म्हणजे फ्लो घडत असतो, त्याला आपण म्हणतो व्हॅस्क्युलर सिस्टम. मग आता ॲनिमल्स मध्ये बघायला गेलं तर दोन प्रकारच्या सिस्टम आहेत. व्हॅस्क्युलर सिस्टम बघू आपण, सर्क्युलेशन इन द सेन्स व्हॅस्क्युलर सिस्टम. मग व्हॅस्क्युलर सिस्टम दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे ओपन, त्याला आपण म्हणतो ओपन सर्क्युलेशन. काय म्हणतो, ओपन सर्क्युलेशन. आणि सेकंड क्लोज्ड सर्क्युलेशन. ही व्हॅस्क्युलर सिस्टमचे मेन दोन आहेत. मॅमल्स मध्ये किंवा ॲनिमल्स मध्ये जर बघायला गेलं, आपण झुलॉजीमध्ये मोस्टली ॲनिमलच बघतो. प्लांटमध्ये झायलेम फ्लोएम बघितलेत, माहित आहेत, ते सर्क्युलेटरी सिस्टमचा पार्ट आहे. ते काय करतात, न्यूट्रिशन आणि वॉटरचा सर्क्युलेशन करत असतात इन केस ऑफ प्लांट. बट इन केस ऑफ ॲनिमल काय होतं तर न्यूट्रिशन असेल, इव्हन मॅमल हायर ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग असतं, तर हे घडतं सर्क्युलेशन. मग दोन आहेत, एक ओपन आणि दुसरी क्लोज. आता हे ओपन सर्क्युलेशन काय आहे तर ओपन सर्क्युलेशन असं आहे ज्याच्यामध्ये व्हेसल्स अब्सेंट असतात. म्हणजे एक क्लोज्ड पाईप आपण म्हणतो, ही पाईप अब्सेंट असते. डायरेक्ट जे ब्लड असतं ते एका डक्ट मधून पोर होत असतं, त्याला म्हटलं जातं हिमोसिल. काय म्हटलं जातं, हिमोसिल. त्या हिमोसिल थ्रू ब्लड पोर होत असतं कुठं, व्हायटल ऑर्गनमध्ये. आणि त्या ऑर्गनला ऑक्सिजन असेल किंवा न्यूट्रिशन, मोस्टली ओपन सर्क्युलेशन मध्ये ऑक्सिजन कॅरी होत नाही, तर तिथं काय होतं तर न्यूट्रिशन कॅरी होतं आणि ते न्यूट्रिशन व्हायटल ऑर्गनला दिलं जातं आणि तिथून ते रिप्लेस केलं जातं. म्हणजे एक्सचेंज जे घडतं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा आपण म्हणतो हायर ॲनिमल मध्ये. पण ओपन सर्क्युलेशन जे लोअर ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग होत नाही, ट्रान्सपोर्ट होत नाही, त्याच्यात फक्त न्यूट्रिशन ट्रान्सपोर्ट. पण न्यूट्रिशन कशा थ्रू होतं तर एका डक्ट थ्रू होतं, त्याला म्हटलं जातं हिमोसिल. हिमोसिल थ्रू होतं. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल मध्ये ओपन सर्क्युलेशन मध्ये तर फिश आहे. फिश नाही, हे कॉकरोच. तुम्हाला 11वीला होता कॉकरोच. तर हिमोसिलचा किंवा ओपन सर्क्युलेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॉकरोच. ते डक्ट, कॉकरोचची जर तुम्ही बघितली डायजेस्टिव्ह सिस्टम बघितली, सर्क्युलेटरी सिस्टम, ते एका डक्ट मधून पोर होत असतात व्हायटल ऑर्गनला. त्याचं एक्झाम्पल आहे ओपन सर्क्युलेशन. आता ही जी दुसरी आहे की हायर ॲनिमलमध्ये किंवा मोस्टली बघायला मिळते ओपन सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशनचे पुन्हा दोन पार्ट पडतात. एक म्हणजे सिंगल सर्क्युलेशन, सिंगल क्लोज्ड सर्क्युलेशन, आणि दुसरं डबल सर्क्युलेशन. म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेशन आहे त्याचे दोन पार्ट पडतात, एक सिंगल सर्क्युलेशन आणि दुसरं म्हणजे डबल. आता सिंगल आणि डबल हे काय पद्धत आहे, ह्याच्यामध्ये हे मोस्टली हायर ॲनिमल मध्ये घडतं. आणि दुसरी गोष्ट हार्ट जे आहे
याच्यामध्ये ब्लड जर एकाच वेळेला फक्त एकदाच येत असेल तर त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतो. आणि हार्टमध्ये जर ब्लड एकच ब्लड 2 वेळा येत असेल तर त्याला डबल सर्क्युलेशन. सिस्टम खूप म्हणजे सिंगल आणि डबल मध्ये खूप थोडासा फरक आहे, कळेल कसा लक्षात घ्या. हे हार्ट आहे, ह्या जे सिंगल सर्क्युलेशन आहे या सिंगल सर्क्युलेशन मध्ये फक्त आणि फक्त 2 कंपार्टमेंट असतात. डबल सर्क्युलेशन मध्ये 4 कंपार्टमेंट असतात. कसं मी तुम्हाला सांगतो ते एवढं लक्षात घ्या की 2 कंपार्टमेंट आणि 4 कंपार्टमेंट. आता सिंगल सर्क्युलेशन मध्ये काय होतं, हे हार्ट आहे तर हार्टला ब्लड सपोज हे बॉडीमधून आलं, बॉडीमधनं हार्टच्या एका चेंबरमध्ये आलं, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंबरमध्ये जातं, दुसऱ्या चेंबरचे इथं ह्याचं बेस्ट एक्झाम्पल सिंगलचं म्हणजे फिश. याचं काय आहे, फिश. फिश मध्ये जिलाया असतात, माहिती आहे, मराठीमध्ये कल्ले म्हणतो आपण, जिलाया असतात. आणि ह्या जे जिलाया असतात त्या जिलाया काय करतात तर ह्या ब्लडमध्ये ऑक्सिजन घेत असतात आणि त्याच्यामधलं वेस्ट मटेरियल बाहेर टाकत असतात. म्हणून पाण्यामध्ये मोस्टली ते जिलाया ऍक्टिव्ह असतात, का तर पाण्यामधला ऑक्सिजन ते कन्झ्युम करतात आणि वेस्ट मटेरियल त्या जिलाय थ्रू बाहेर टाकत असतात. मग हे डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणून आपण तोपर्यंत हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्या जिलायला जातं तिथं ऑक्सिजन कन्झ्युम करतं, ते ब्लड येतं आणि बॉडीला जातं. पुन्हा बॉडीमधलं ब्लड हा जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पुन्हा हार्टमध्ये जातं आणि हार्टमधलं ही एक सिंगल सर्क्युलेशन झालं. हे आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि हे आहे डिऑक्सिजनेटेड. बॉडीमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये जातं, हार्टमधनं जिलायला जातं, जिलायमध्ये ऑक्सिजनेटेड होतं आणि पुन्हा बॉडीला जातं. हे एका सर्क्युलेशन मध्ये चालतं म्हणून याला म्हटलं जातं सिंगल सर्क्युलेशन. पण डबल सर्क्युलेशन मध्ये काय होतं तर डबल सर्क्युलेशन मध्ये बघा हे 4 चेंबर्स असतात. हे हायर ॲनिमल मध्ये बघायला मिळतं. ब्लड आता हे एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर ह्युमनचं घेऊ. ह्युमनच्या हार्टला 4 कंपार्टमेंट असतात, 2 ॲट्रियम आणि 2 व्हेंट्रिकल्स असतात. ह्युमन बॉडीमध्ये 2 ॲट्रियम आणि 2 व्हेंट्रिकल हे 4 कंपार्टमेंट असतात. सपोज हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, त्या लेफ्ट व्हेंट्रिकलच्या आहे ब्लड येतं बॉडीमधून. आता ही बॉडी आहे, बॉडीमधून जे ब्लड ऑक्सिजनेटेड नाही किंवा ऑक्सिजन नाही, तो कार्बन डायऑक्साईड जो तयार झालाय तो कार्बन डायऑक्साईड कॅरी केलेला बॉडी म्हणजे टिश्यू लेवलवरनं तो कार्बन डायऑक्साईड घेऊन ब्लड येतं राईट ॲट्रियम. सॉरी राईट ॲट्रियम. हे राईट ॲट्रियम आहे, हे लेफ्ट ॲट्रियम आहे, हे राईट व्हेंट्रिकल आहे, हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. ठीक आहे. तर बॉडीमधलं ब्लड येतं राईट ॲट्रियम मध्ये, हे डिऑक्सिजनेटेड असतं ज्याच्यात ऑक्सिजन नसतो. हे राईट ॲट्रियम मधलं ब्लड येतं राईट व्हेंट्रिकल मध्ये आणि राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जातं लंग्सला. कुठं जातं लंग्सला. जिथं आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघितली, अल्व्हिओलाय बघितल्या, त्या अल्व्हिओलायमध्ये गॅसेस एक्सचेंज होतात. हे डिऑक्सिजनेटेड म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड लंग्स मध्ये जातं. लंग्स मधून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं, जे आपण बघितलं रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये. ऑक्सिजन घेतला जातो आणि ते ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं. हार्टमध्ये पहिल्यांदा ब्लड आलं, पुन्हा तेच ब्लड दुसऱ्यांदा आलं लेफ्ट ॲट्रियम मधून ब्लड जातं लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. लेफ्ट व्हेंट्रिकल मधनं हे जे ब्लड आहे हे ऑल ओव्हर बॉडीला पुन्हा सर्क्युलेट. म्हणजे हे एकच ब्लड हार्टमध्ये 2दा आलं म्हणून त्याला म्हटलं गेलं. लक्षात येते. इथं काय होतं, इथं फक्त सिंगल एकदा हार्टमध्ये आलं ब्लड ते गेलं, ते डायरेक्ट पुन्हा बॉडीलाच गेलं. पण इथं तसं होत नाही. इथं बॉडीचं ब्लड हार्टमध्ये आलं, हार्टमधून लंग्सला गेलं, लंग्स मधून पुन्हा हार्टला, म्हणून याला म्हटलं जातं डबल सर्क्युलेशन. आता हे डबल सर्क्युलेशन आहे ना, तर ह्या सर्क्युलेशनला हे जे सर्क्युलेशन आहे हार्ट टू लंग आणि लंग टू हार्ट, ह्याला म्हटलं जातं पल्मोनरी सर्क्युलेशन. काय म्हटलं जातं पल्मोनरी सर्क्युलेशन. कुठून हार्ट टू लंग आणि लंग टू हार्ट, त्याला पल्मोनरी म्हणायचं.
आणि हार्ट टू बॉडी, बॉडी टू हार्ट याला म्हटलं जातं सिस्टमिक सर्क्युलेशन. म्हणजे डबल सर्क्युलेशन मध्ये पल्मोनरी आणि सिस्टमिक असे दोन प्रकारचं सर्क्युलेशन घडतं म्हणून त्याला म्हटलं जातं डबल. कन्सेप्ट क्लिअर आहे? सिंगल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? आता हे जे आहे आपल्याला काय शिकायचं आहे तर हे डबल सर्क्युलेशन. काय शिकायचं आहे? डबल सर्क्युलेशन किंवा डबल सर्क्युलेशन घडतं कसं. इथंपर्यंत क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे? आता ह्युमन बॉडीमध्ये ज्या वेळेला सर्क्युलेशन घडतं एका सिस्टम मध्ये घडतं त्याला कार्डियक सिस्टम किंवा व्हॅस्क्युलर सिस्टम. लक्षात ठेवा हे नावं कधी कधी वेगवेगळी विचारली जातात. व्हॅस्क्युलर सिस्टम, कार्डियक सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम ही सगळी नावं कधी कधी विचारलं जातं डबल सर्क्युलेशन. बाकी काय विचारत नाही, फक्त डबल सर्क्युलेशन. 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी क्वेश्चन पडतो डबल सर्क्युलेशन, राईट अँड नोट ऑन डबल सर्क्युलेशन. मध्ये एमसीक्यू मध्ये सिस्टमिक सर्क्युलेशन आणि पल्मोनरी सर्क्युलेशन कशाला म्हणतात हे विचार. म्हणून हे लक्षात ठेवा. पल्मोनरी मी तुम्हाला कसं सांगितलं, हार्ट टू लंग, लंग टू अगेन हार्ट, इट कॉल्ड पल्मोनरी सर्क्युलेशन. बॉडी टू हार्ट आणि हार्ट टू बॉडी, दॅट इज कॉल्ड सिस्टमिक सर्क्युलेशन. हे 2 सर्क्युलेशन लक्षात ठेवायचं. काय प्रॉब्लेम आहे इथंपर्यंत? आता तुमचा सगळ्यात मोठा पॉइंट याच्यामध्ये स्किप केलाय त्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं. हार्ट दिले का त्याने? हार्टची अॅनाटॉमी आहे का? आहे, पण पुढे दिली का? ठीक आहे, आपण ती आली. आता आपण ह्युमन सर्क्युलेशन किंवा डबल सर्क्युलेशन स्टडी करणार. आता ह्युमन सर्क्युलेशन जे आहे, ह्युमन मध्ये डबल सर्क्युलेशन होत असतं आणि आपल्याला ह्युमन मधलं सर्क्युलेशन शिकायचं आहे. आणि हे जे डबल सर्क्युलेशन घडतं त्याच्यामध्ये जी सिस्टम आहे व्हॅस्क्युलर सिस्टम ऑफ ह्युमन किंवा ह्युमन कार्डियक सिस्टम किंवा ह्युमन सर्क्युलेशन. ह्युमन सर्क्युलेशन शिकायचं आपल्याला. शिकायचं काय तर ह्युमन सर्क्युलेशन शिकायचं. आता ह्युमन मध्ये एक सेपरेट सिस्टम आहे याच्यासाठी, त्याला म्हटलं जातं कार्डियक सिस्टम. ही जी कार्डियक सिस्टम आहे याचं मेन ऑर्गन म्हटलं तर आहे हार्ट. काय? हार्ट. ही हार्ट आहे जे सर्क्युलेशन घडवतं. मग आपल्याला सर्क्युलेशनच्या आधी शिकायचं काय आहे की हार्ट जे आहे हे हार्ट बघा लोकेशन. पहिले आपण काय म्हणतो, कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर त्याची लोकेशन, ते कुठं आहे हे सांगितलं पाहिजे. आपण जसं रेस्पिरेटरी सिस्टमची लोकेशन सांगितली, काय सांगितली? लंग्सची लोकेशन काय सांगितली आपण? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये पोस्टेरियर साइडला थर्ड रिप टू 7th रिप, बरोबर ही सांगितली. तसं हार्ट जे आहे ह्युमन हार्टची लोकेशन थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आहे, पोस्टेरियर साइडला आहे. पण तुम्हाला जर एक्झॅक्ट स्वतःचं जर हार्ट बघायचं असेल, कुणालाही कळेल, सिंपल, ज्याला अडाणी आहे त्याला पण कळेल की आपल्या हार्टची लोकेशन काय. तर ही जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे, थोरॅसिक कॅव्हिटीचा पुढचा जो पार्ट आहे त्याला आपण स्टर्नम म्हणतो, ज्याला रिब्स अटॅच आहे. हे स्टर्नम जिथं संपतं, ह्याला म्हटलं जातं झायपॉड प्रोसेस. ही जी झायपॉड प्रोसेस आहे त्याच्यात इथं प्रत्येकाला माहिती आहे आपलं हार्ट केवढं असतं, आपल्या बंदमुट्टी एवढंच असतं. आपली बंदमुट्टी जेवढी आहे एवढंच हार्ट असतं. आणि ज्यावेळी तुम्ही बंदमुट्टी करता आणि इथं जिथं झायपॉड प्रोसेस आहे किंवा स्टर्नमचा एंड आहे त्याच्या इथं जर तुम्ही हा पार्ट ठेवला तर ही झाली माझ्या हार्टची लोकेशन. एवढ्यामध्येच माझं हार्ट. सगळ्यांचं हार्ट हे असंच असतं, कुणाचंही उजव्या बाजूला जात नाही, ते डाव्या बाजूला जात असतं. तर ही त्याची लोकेशन आहे. दुसरी गोष्ट, आता हे हार्ट जे आहे हे बनलं कशानं? कुठल्या टिश्यूने बनलं, कुठलं ओरिजिन आहे? तर हे मायोकार्डियल सेल्स पासून.
कशापासून? मायोकार्डियल सेल्स बनल्या. आता तुम्ही ज्या टिश्यूचं क्लासिफिकेशन 11वीमध्ये बघितलं क्लासिफिकेशन, तिथं कार्डियक सेल्स आहे किंवा कार्डियक टिश्यू म्हणून सांगितलं, किंवा मायोकार्डियल सेल, मायोकार्डियल फायबर, हे जे आहे, हे जे टिश्यू आहे त्या स्पेशलाइज्ड टिश्यू आहेत आणि त्या टिश्यू हार्ट. ठीक आहे. मेसोडर्मल ओरिजिन आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जर बघितली, ज्यावेळी तुम्हाला मी रिप्रोडक्शन शिकवेल त्यावेळी लक्षात घ्या की एंटायर बॉडी, ह्युमन बॉडी ह्या फक्त 3 लेअरनं बनली. तुम्ही असा कधी विचार केला नाही का की आपली ह्युमन बॉडी जी आहे सिंगल सेल पासून बनवायला स्टार्ट झाली? बरोबर. जर तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं थोडंसं तर ओहम आणि स्पर्मचं इंटरकोर्स झाला, फर्टिलायझेशन झालं आणि एक सेल तयार झाली. त्या सेलचे 2 तुकडे झाले, 2 सेल झाले, डिप्लॉइड सेल तयार झाली, नंतर त्याचे 4 झाले, 16 झाले, 32. पण ती एकच सेल होती. त्याचं डिवायडेशन झालं तर ती सिंगलच सेल असेल, म्हणजे त्या सेल झालं. मग तुमचा हात वेगळा आहे, डोळे वेगळ्या सेलनं बनले, जीभ वेगळ्या, स्किन वेगळ्या, हार्ट वेगळ्या सेलनं बनले, लंग्स वेगळ्या सेलनं बनले, बोन वेगळ्या सेलनं बनले. असं कधी विचार करताय स्वतःच्या बॉडीबद्दल की माझे हात वेगळे आहेत, केस वेगळे, डोळे वेगळे आहेत? हा, प्रत्येक सेल ह्या वेगळ्या आहेत. तुमच्या हाताच्या स्किनची जी टिश्यू आहे ती डोळ्यात आहे का? तीच हाडामध्ये आहे का? हाडाची टिश्यू वेगळी आहे, स्किनची वेगळी आहे, मसलची वेगळी आहे, पेरिटोनियम लेयर वेगळा आहे. असं कधी होतं तर ती ज्यावेळेला आपण मी रिप्रोडक्शन शिकवेल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की 3च लेयर असतात. त्या 3 लेअर पासून एंटायर बॉडी वेगवेगळी पार्ट बनवलेली. आणि ही खरंच निसर्गाची किमया आहे. आपण शक्य नाही वेगवेगळ्या बनवणं, ते बनवू शकत नाही की वेगळे. अजून पण क्लोन तयार केले, पण क्लोन कशापासून तयार केले तर ते एम्ब्रियोनिक सेल पासूनच केले. असं नाही की बाबा पार्ट जोडले आणि तयार, असा क्लोन अजून पण तयार नाही. वेगवेगळी जी बॉडी फंक्शनिंग आहे ते आपण तयार अजूनही करू शकतो. ही तुम्हाला रिप्रोडक्शनमध्ये डिटेल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जेव्हा चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला सगळं सांगेन की हे काय. बरं, आपला पॉईंट काय होता तर हार्ट. हार्ट जे आहे हे व्हायटल ऑर्गन. व्हायटल ऑर्गन म्हणजे काय माहिती आहे का? कशाला म्हणतो आपण व्हायटल ऑर्गन? व्हायटल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन की जे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट खूप नाजूक असते, त्याला आपण व्हायटल ऑर्गन. मग व्हायटल ऑर्गन कुठले? लंग्स आहे, हार्ट आहे, किडनीज आहे, पॅनक्रियाज आहे. जी ज्याला डॅमेज झालं काय, ब्रेन आहे, तर तो माणूस मरू शकतो किंवा तो नॉर्मल जगू शकत नाही. त्याला आपण व्हायटल ऑर्गन. ब्रेन सगळ्यात मोठा व्हायटल ऑर्गन आहे. हार्ट, या 2 गोष्टी जर नाही सपोज करा माणूसच राहणार नाही, मग याला म्हटलं जातं व्हायटल ऑर्गन. हे व्हायटल ऑर्गन तुम्ही कधीही बघा, कुठलेही व्हायटल ऑर्गन हे पेरिफेरलला म्हणजे बाहेरच्या बाजूला नसतात, खूप आत असतात आणि त्याला खूप प्रोटेक्शन असतं. जसं की हार्ट आणि लंग्स आहे म्हणून ही थोरेसिक केज बनवली. थोरेसिक केज का बनवली? जर मेकॅनिकल इंजुरी झाली, उद्या मला कोणीतरी इथं मारलं तर डायरेक्ट माझा हार्ट डॅमेज नाही होत. आधी ह्या ब्रेक होतील, रिब्स ब्रेक होतील, त्याच्यानंतर जास्त झालं तर माझा हार्ट ब्रेक होईल, अदरवाईज नाही. स्किन सारखा असता हार्ट तर कुणी मारून गेलं असतं. बरोबर आहे. हा, तुमचं डोकं, ब्रेन त्याच्यामध्ये आहे, त्याच्या वरती जी कवटी आहे क्रॅनियल म्हणतो आपण आपल्या लँग्वेजमध्ये, क्रॅनियल म्हटलं जातं. ते क्रॅनियल खूप हार्ड टिश्यूनं बनलेलं आहे. सहजासहजी तुम्हाला मारलं तर मरत नाही किंवा त्या ब्रेनपर्यंत इंजुरी जात नाही. का तर ब्रेन हा व्हायटल ऑर्गन आहे. ब्रेन जर ओपन झाला आणि थोडा टच जरी केला तर त्या ब्रेनला ते व्हायब्रेशन सहन होत नाही. लक्षात घ्या. म्हणून तो ब्रेन एका कॉम्पॅक्ट कॅव्हिटीमध्ये लोकेटेड आहे. तसं हे व्हायटल ऑर्गन जेवढे आहेत ते कॉम्पॅक्ट आहेत. मग हे हार्ट जे आहे ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये कॉम्पॅक्ट आहे. बरं, मग थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे म्हणून फक्त प्रोटेक्टेड आहे असं नाही, त्याच्यावरती अजून एक थीन लेअर कव्हर असतं. हार्टच्या वरती थीन लेअर कव्हर असतं, त्याला म्हणलं जातं पेरिकार्डियल लेअर. काय म्हणलं जातं? पेरिकार्डियल लेअर. असे लेअर की जे कार्डिया हार्ट, एक लक्षात ठेवा, हार्ट जे आहे हार्ट त्याला म्हणलं जातं कार्डियस. आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये कार्डियस. हार्टचे जे सेल आहेत ते कार्डियक सेल असतात. हार्टला दुसरं नाव आहे कार्डियक. म्हणून बघा, तुम्ही कुठलेही डॉक्टर स्पेशलिस्ट असतील तर त्याला लिहिलं जातं कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ, कार्डिओलॉजिस्ट. का तर कार्डियक सेल्स प्रेझेंट असतात. ती स्टडी करणं म्हणजे कार्डिओलॉजी. आणि कार्डियक सेल म्हणजे हिपॅटिक सेल. तुम्ही कधी नाव ऐकलं का हिपॅटिक सेल?
कधीच नाही. हिपॅटिक इन द सेन्स लिव्हर. हिपॅटिटिस तुम्ही कावीळ लिव्हर मध्ये होती ही तर माहिती आहे सगळ्यांना, लिव्हर मध्ये. मग त्याला म्हटलं जातं आपल्या भाषेमध्ये हिपॅटायटिस. का तर त्या सेल्स प्रेझेंट आहेत त्याला हिपॅटिक सेल म्हटलं जातं, म्हणून ते हिपॅटायटिस. तसं हार्ट मध्ये ज्या सेल आहेत त्या कार्डियक सेल असतात म्हणून त्याला कार्डियक म्हटलं जातं. कार्डियक सेल, कार्डियक टिश्यू. तसं त्याच्या वरती जी लेअर आहे त्याला म्हटलं जातं पेरिकार्डियम. काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. हार्टचं कव्हरिंग आहे ते जे लेअर, थीन एकदम थीन कव्हरिंग असतं. ते दिसताना पण ट्रान्सपरंट दिसतं, पण ते शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतं. हार्टच्या वरती कव्हर असतं. हार्ट तर आहे त्याच्यावरती एक थीन लेअर कव्हर असतं, त्याला म्हटलं जातं पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचे 3 लेअर असतात. पेरिकार्डियमचे 3, पेरिकार्डियम, एंडोकार्डियम आणि मध्ये ह्या दोन्हीच्या 2 लेअरच्या मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं. इपिकार्डियल, पेरिकार्डियल आणि एंडोकार्डियल असे 3 लेअर असतात आणि त्या लेअरच्या मध्ये एक फ्लुइड असतात. प्लुरल फ्लुइड म्हटलं जातं किंवा पेरिकार्डियल फ्लुइड म्हटलं जातं. पेरिकार्डियल फ्लुइड असतं आणि ते फ्लुइड काय करतं तर एक्सटर्नल मेकॅनिकल जी इंजुरी आहे, तुम्ही बाहेर कुठं आघात झाला तर ती आघात हार्टपर्यंत पोहोचू देत नाही. इथं आघात आहे त्याच्या आत हे 3 लेअर, बाहेर 3 लेअर आहे आणि मध्ये हे फ्लुइड बाहेर, जेणेकरून इट ऍक्ट ॲज अ शॉक ऍब्सॉर्बर. ठीक आहे, इथंपर्यंत कळतंय काय प्रॉब्लेम आहे. त्याच्या आत हार्ट चालू होतं. हार्टला पुन्हा 3 लेअर हार्ट बनते. हार्टच्या ज्या सेल आहेत त्या पुन्हा 3 लेअर, मायोकार्डियम, एंडोकार्डियम आणि इपिकार्डियल, मायोकार्डियल आणि एंडोकार्डियल अशा 3 लेअर पुन्हा हार्ट बनले. बाहेरचं जे कव्हरिंग आहे ते इपिकार्डियल सेल्सनं बनलंय, मधलं जे कव्हरिंग आहे ते मायोकार्डियल फायबरनं बनलंय. आणि हे जे फायबर आहेत ते कधी लक्षात ठेवा, मायोकार्डियल फायबर हे सेंटरमध्ये प्रेझेंट असतात आणि हे फायबर हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी हे फायबर काम. हार्ट जे तुम्ही म्हणता पंप करत, जन्मल्यापासून मरेपर्यंत हार्ट कंटिन्युअस पंप करत असतं 24/7 टिल डेथ. तर हे कोण करत असतं तर हे मधला लेअर असतं, मायोकार्डियल फायबर. आणि हे सगळ्यात टफ फायबर असतात हार्ट मसल्स, की जे हार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करण्याचं काम करतं, मायोकार्डियल. आणि त्याच्या आतला इनरमोस्ट थीन लेअर असतं तो एंडोकार्डियल. ठीक आहे, इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे. पुन्हा दुसरी गोष्ट आपण बघायचं म्हणजे हार्ट हे 4 चेंबरचं आहे. आपण मगाशी सांगितलं की डबल सर्क्युलेशन 4 चेंबरमध्ये घडतं. तर ते जे सर्क्युलेशन आहे हे जे हार्ट आहे हे 4 चेंबर हार्ट आहे. आणि आपण तुम्हाला सांगताना शिकवताना हा याचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन आहे की हार्ट जर तुम्ही बरोबर लॉन्जिट्युडिनली जर कट केलं तर कसं दिसतं. बघा, हार्टचे 4 चेंबर आहेत. ही डायग्राम तुम्हाला बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही, मिळाली तर मिळतीच होती वेळ. फक्त ही डायग्राम मी तुम्हाला का सांगतो की इथून तुम्हाला सर्व काही कळत काय आहे.
तर हे काय काढले ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, हार्ट हे 4 चेंबर्स आहे. आपण जसं सांगितलं की राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, बरोबर, राईट वेंट्रिकल, हे आहे ते लेफ्ट वेंट्रिकल, आता ह्या ज्या 2 वेन्स दाखवलेत तिला म्हटलं जातं इन्फिरियर वेना केवा आणि ही जी आहे ती सुपिरियर वेना केवा. त्याच्यानंतर ही जी दाखवली आपण हे राईट वेंट्रिकल मधून ही जाती, त्याचे 2 ब्रांच होतात. ही राईट पल्मोनरी आर्टरी आणि ही जी आहे ती लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. मी तुम्हाला काल पण सांगितलं की पल्मोनरी इन द सेन्स लंग्स, बरोबर, लंग्सला जाणाऱ्या आर्टरी आहेत म्हणून राईट पल्मोनरी आणि लेफ्ट. एक लेफ्ट लंग्सला जाते, एक राईट लंग्स. ही सुपिरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा या 2 वेसल्स आहेत, ब्लड वेसल, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड. इन्फिरियर वेना केवा हार्टच्या खालच्या बॉडीच्या पार्ट पासून ब्लड कलेक्ट करते आणि सुपिरियर जे आहे इथून वरचं ब्लड कलेक्ट करते आणि हे दोन्ही वेना केवा इथं येऊन ओपन होतात. कुठं? राईट ॲट्रियम. हे लक्षात ठेवा, इन्फिरियर वेना केवा आणि सुपिरियर वेना केवा कुठं ओपन होतात? तर राईट ॲट्रियम. आणि हे काय करतात? ते डिऑक्सिजनेटेड ब्लड करतात आणि राईट ॲट्रियम मध्ये पुअर करतात ब्लड. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी काढली कुठे गेली? ऍक्च्युली ही अशी गेली, अशी बाहेर जाते. तिला म्हटलं जातं आर्च ऑफ एवार्टा. काय म्हटलं जातं? आर्च ऑफ एवार्टा. सर्वात मोठी ब्लड वेसल किंवा आर्टरी कुठली असेल तर ही आहे आर्च ऑफ एवार्टा, जी हार्ट मधून निघते आणि एंटायर बॉडीला ब्लड सप्लाय करते. आर्च ऑफ एवार्टा जी लेफ्ट वेंट्रिकल मधून निघते. ही इथून निघालेलं ब्लड हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, एंटायर बॉडीला सप्लाय करण्याचं काम हे आर्टरी करत असते. ठीक आहे. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आता ज्यावेळेला आपण मेकॅनिझम शिकणार आहोत की ब्लड, मी तुम्हाला सांगितलं या ॲट्रियम मध्ये आलं, त्याच्यानंतर वेंट्रिकल मधनं पुन्हा इकडे गेलं, इकडून अजून एक राहिलं, इकडून ब्लड इथे यायला पाहिजे ना. ह्या 2 व्हेन्स आहेत, पल्मोनरी व्हेन्स आहेत. हे राईट पल्मोनरी व्हेन्स आणि ही जी आहेत हे लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स. ह्या काय करतात तर लंग्स मधून ब्लड आणतात आणि इथं पोअर करतात. ही पाठीमागे इथं ओपन होते, ह्या दोन्ही इथं ओपन होतात. कुठं होतात? लेफ्ट ॲट्रियम. आता आपण अजून एक, ज्यावेळेला आर्टरी आणि व्हेन्स तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही, ह्याच्यात आहे आर्टरी आणि व्हेन्स मध्ये 2 डिफरन्स काय आहे? पहिली गोष्ट, पहिला डिफरन्स जो सगळ्यांना कळेल असा डिफरन्स, आर्टरी ऑलवेज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. काय? आर्टरी जे आहे त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि व्हेन जे आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. पण ह्या दोन्हीला एक्सेप्शन आहे. काय? त्या दोन्हीला एक्सेप्शन आहे, म्हणजे हे पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन्स. का तर पल्मोनरी आर्टरी हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, तर पल्मोनरी व्हेन हे लंग्स मधून निघते म्हणून हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी. ह्या 2 एक्सेप्शनल केसेस तुम्हाला नेहमी एमसीक्यू मध्ये कुठेतरी विचारलेलं असतं की पल्मोनरी आर्टरी ऑलवेज कॅरी. काय? तिथं आर्टरी म्हणलं की आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, पण पल्मोनरी आर्टरी ऑलवेज कॅरी डिऑक्सिजनेटेड आणि पल्मोनरी व्हेन ऑलवेज कॅरी ऑक्सिजनेटेड. हे 2च एक्सेप्शन आहेत. अदरवाईज कुठली व्हेन म्हटलं की डिऑक्सिजनेटेड ब्लड, आर्टरी म्हटलं की ऑक्सिजनेटेड ब्लड. तर हा फंडा आहे. दुसरी गोष्ट, आता हे जे ब्लड आहे, आता आपण तुम्हाला सांगितलं हे पार्ट काय आहे, हे जे पार्ट आहे जे 2 वेंट्रिकलला सेपरेट करणारा पार्ट आहे. ही एक वेंट्रिकल आहे, ही एक वेंट्रिकल आहे. ह्या 2 वेंट्रिकलला एक पार्ट मधनं
सेपरेट करतो हा पार्ट, ह्या पार्टला म्हटलं जातं इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम. काय म्हटलं जातं? इंट्रा म्हणजे मध्ये. ही लँग्वेज खूप सोपी आहे तुम्हाला कळायसाठी. इंट्रा म्हणजे मध्ये, कुणाच्या? व्हेंट्रिकलच्या, म्हणून व्हेंट्रिक्युलर. आणि ह्यानं काय केलं? सेपरेट केले म्हणून सेप्टम. काय झालं? इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम. सिमिलरली दोन ऍट्रिया एकमेकाला सेपरेट केले, त्याला म्हटलं काय? म्हटलं काय? ह्याच्यानुसार जर सांगायचं म्हटलं तर इंट्रा ऍट्रिक्युलर सेप्टम. इंट्रा ऍट्रिक्युलर सेप्टम. बरं, आता हे दोन सेप्टम झाले. तिसरा एक सेप्टम प्रेझेंट आहे जो ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलला सेपरेट. कशाला? त्या ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलला. त्यांनी दाखवलं झिगझॅग मोशन. काय आहे ते? तर इंट्रा दोन्हीच्या मध्ये आहे. इंट्रा कुणाच्या? ऍट्रिओ व्हेंट्रिकलर. ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये आहे म्हणून इंट्रा ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम. तीन सेप्टम लक्षात आले. इंट्रा व्हेंट्रिक्युलर, इंट्रा ऍट्रियल आणि इंट्रा ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर. हे तीन सेप्टम प्रेझेंट आहे. ठीक आहे. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? ही अॅनाटॉमी जर तुमच्या लक्षात आली तर ब्लड सर्क्युलेशन इझी जातं. ही हार्टची अॅनाटॉमी. अॅनाटॉमीचं मिनिंग काय आहे? तुम्हाला काय सांगतो आपण? डेफिनेशन काय सांगतो अॅनाटॉमीची? स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. आणि हार्टचा आपण इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करतोय म्हणून याला म्हटलं जातं अॅनाटॉमी ऑफ. ईच आणि एव्हरी पार्टचं तुम्हाला जर ही नावं लक्षात आली त्याला म्हणायचं अॅनाटॉमी. आता ह्या नावाबरोबर आपण अॅनाटॉमी ही सिंगल शिकत नाही. अॅनाटॉमी बरोबर आपण फिजिओलॉजी शिकतो. फिजिओलॉजी इन द सेन्स व्हॉट? स्टडी ऑफ दॅट पार्ट किंवा सॉरी पार्टचं स्टडी करणं म्हणजे अॅनाटॉमी आणि त्या पार्टचं फंक्शन पाहणं म्हणजे फिजिओलॉजी. ईच अँड एव्हरी पार्टचं जर फंक्शन बघायचं म्हटलं तर फिजिओलॉजी. फक्त अॅनाटॉमी माहीत असून उपयोगाचं नाही तर त्या पार्टचं फंक्शन पण पाहिजे. म्हणून अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी सायमल्टेनियसली आपण स्टडी करत असतो. ही झाली अॅनाटॉमी. आपण अजून फिजिओलॉजीला हात पण लावला नाही की फिजिओलॉजी प्रत्येक पार्टचं काम करते. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? ही आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता त्याच्यानंतर हे सर्क्युलेशन घडतं कसं? सर्क्युलेशन घडतं कसं? तर सर्क्युलेशन घडतं कसं? तर तुम्हाला मी सांगितलं की इंफिरियर वेना केव्हा आणि सुपिरियर वेना केव्हा ह्या दोन अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट ऑफ बॉडी मधनं ब्लड कलेक्ट करतात आणि येतात ऍट्रियम मध्ये. ऍट्रियम मध्ये आलेलं ब्लड ज्यावेळेला ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेला ऍट्रिया मधलं ब्लड जातं व्हेंट्रिकल मध्ये. वाया एक वॉल आहे, इथे एक वॉल आहे. कधी बी बघा तुम्ही पाईपलाईनला वॉल असतो. जर लाईन लोड मोठी असेल पाईपलाईन तर त्याला काय म्हणतो आपण? कुठं ना कुठं तर सगळ्यात भारी मोटरच्या खालच्या साईडला वॉल असतो सर, आपण फुट वॉल म्हणतात. कशासाठी असतो? हा एक्झॅक्टली. जे काही पाणी वर आले जेव्हा मोटर बंद करतात त्यावेळी तो वॉल ऑटोमॅटिक स्टॉप होतो. का? तर तो फ्लो पुन्हा रिटर्न जाऊन. सिमिलरली हार्टवरती एवढं प्रेशर असतं किती प्रेशरनं हे पाठीमागं रिटर्न जाऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी वॉल आहे. सिंपल फंड आहे. प्रत्येक ठिकाणी वॉल आहे. मग ज्यावेळेला ऍट्रियम मधनं व्हेंट्रिकल मध्ये कुठल्या राईट ऍट्रियम मधनं राईट व्हेंट्रिकल मध्ये येताना एका वॉल थ्रू हे ब्लड ओव्हर होतं. त्या वॉलला म्हटलं जातं ट्रायकस्पिड वॉल. हे वॉल विचारले जातात बरं का, लक्षात ठेवा. ट्रायकस्पिड वॉल कुठं आहे, बायकस्पिड वॉल कुठं आहे, सेमिलुनार वॉल कुठं आहे, मिट्रल वॉल कशाला म्हणतात हे डोक्यात ठेवा. मी ज्यावेळी तुम्हाला सांगत असतो त्यावेळी लक्षात ठेवा. तुम्ही वाटलं तर नोट डाऊन करू शकता. तर राईट ऍट्रियम टू राईट व्हेंट्रिकल ब्लड पोर होतं वाया ट्रायकस्पिड वॉल. इथंपर्यंत कळतंय? मग ज्या वेळेला व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येतं त्यावेळेला या ऍट्रिया रिलॅक्स होतात आणि व्हेंट्रिकल पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे आकुंचन पावतं. ज्या व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेला हे व्हेंट्रिकलच्या इथून ही जी गेली आपली पल्मोनरी आर्टरी त्या पल्मोनरी आर्टरीवरती प्रेशर येतं आणि इथून ब्लड त्या पल्मोनरी आर्टरीमधून लंग्सला जातं वाया
सेमिलुनार वॉल. सेमिलुनार वॉल आहे की तो जर ज्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड पुढे गेलं आणि पुन्हा रिलॅक्स होताना ब्लड पाठीमागं येऊ नये म्हणून इथं एक वॉल असतो, तो आहे सेमिलुनार. आणि ॲट्रियामधनं व्हेंट्रिकलमध्ये येताना पुन्हा हे बॅक फ्लो होऊ नये म्हणून ट्रायकॅस्पिड वॉल असतो. ठीक आहे, हे इथंपर्यंत झालं. हे गेलं पल्मोनरी आर्टरीमधनं लंग्समध्ये गेलं. लंग्समध्ये अल्व्हिओलायचं तिथं कॅपिलरीचं नेटवर्क सांगितलं, तिथं गॅसेस एक्सचेंज झाल्या म्हणजे कार्बन डायऑक्साईड काढून टाकलं, ऑक्सिजन मिसळला आणि पुन्हा ते ब्लड वाया पल्मोनरी व्हेन, राईट आणि लेफ्ट पल्मोनरी व्हेन मधनं ब्लड येतं आणि लेफ्ट ॲट्रियम मध्ये पोर. कळलं? आता ह्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये पोर झाल्यामुळे पुन्हा लेफ्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतं. लेफ्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झालं की लेफ्ट ॲट्रियम मध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये वाया बायकस्पिड वॉल. कुठला? वाया बायकस्पिड वॉल लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड पुअर होतं. ठीक आहे. नंतर ज्या वेळेला हे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेला त्या व्हेंट्रिकल मधनं ब्लड त्या आर्च ऑफ एओर्टामध्ये जातं आणि एंटायर बॉडीला सप्लाय. कळतंय? ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कुलकर्णी? नाही, नक्की ना? ठीक. आर्च ऑफ एओर्टामधनं ब्लड कुठं जातं बाळा? आर्च ऑफ एओर्टामधनं ब्लड कुठं जातं? आर्च ऑफ एओर्टा कुठं आहे त्यासाठी थोडंसं लक्ष मारायचं. पाठीमाग बसलेले सर सुख सांगायचं. आर्च ऑफ एओर्टा एवढं लिहिलंय की कुठं जातं ब्लड? जातं सुपिरियर वेना किंवा काय करते, कुठनं ब्लड कलेक्ट करते मला? अप्पर पार्ट ऑफ बॉडी. आणि लोअर पार्ट कोण कॅरी करतं? पल्मोनरी आर्टरी काय करते? कुठं येते? म्हणजे कळलं काय प्रॉब्लेम आहे? इथंपर्यंत कळलं. ही अॅनाटॉमी फिजिओलॉजी कळली. हे तुम्हाला डोक्यात फिक्स करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला कंडक्टिव्ह सिस्टम ऑफ हार्ट चालू करेन की ही कंडक्शन. मी तुम्हाला फक्त सांगितलं की ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं व्हेंट्रिकल, पण हे ॲट्रिया किंवा व्हेंट्रिकल कसे कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा याला कोण सिग्नल देतं ते असंच काम करत नाही. कुठलीही गोष्ट बॉडीमध्ये अशीच घडत नाही. त्याला कंट्रोलिंग असतं, ह्याला सिग्नल असतात, त्याला इम्पल्सेस असतात. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की पुन्हा काय होणार. इव्हन ईसीजी बघता असं प्रत्येकाला माहिती आहे की ईसीजी वरतो खालीवर चाललेला आहे, पण तो ईसीजी पण याच्यावरती आहे, त्या कंडक्टिव्ह सिस्टमवरती. हार्ट कसं कॉन्ट्रॅक्ट आणि कसं रिलॅक्स होतंय त्याच्यावर ईसीजी येतो आणि ते ईसीजी जर ॲबनॉर्मल निघाला तर हार्टमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे हे कळतं कार्डिओलॉजिस्ट. म्हणून सांगतात बाबा त्याला अटॅक येऊन गेलाय का, तर ईसीजी वरती त्याला कळतं की इथं कुठंतरी चेंजेस झालेले आहेत, का झालेले आहेत ते त्याला माहित असतं. ईसीजी इलस्ट्रेशन हा एक वेगळा सब्जेक्ट आहे की ईसीजी काढल्यानंतर त्याला रीड करणं हा एक वेगळा सब्जेक्ट आहे. तर तोही मी तुम्हाला शिकवणार. ईसीजी कसा काढला जातो काय आहे किंवा ईसीजी कसा येतो, नॉर्मल ईसीजी कसा हे तरी कळलं तर अबनॉर्मल कळेल आपल्याला, तोही मी तुम्हाला शिकवणार. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आता हे इथंपर्यंत आपण थांबू. थोडंसं पाठीमागे जाऊ तुमच्या ह्याच्यानुसार की कॉम्पोजिशन आहे हे ब्लड वेसल व्हॅस्क्युलर सिस्टम मधला जे फ्लुइड सर्क्युलेट होतं. मी काय म्हणतो लक्षात घ्या. व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये हे मी तुम्हाला सांगितलं की हे ब्लड इकडून इकडं जातं. हे जे ब्लड आहे हे ब्लड आहे तरी काय हे कळलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ब्लड आहे असं आहे तसं आहे. मग ब्लड मध्ये असतं का, काय काम करतं किंवा त्यात कुठले घटक आहे बरोबर, तर ते बघूया. त्याच्यामध्ये आपण आलो ती जी स्टडी केली जाते लक्षात घ्या. हा तुम्हाला सिलेबसमध्ये आहे का नाही माहित नाही. ब्लड आणि ब्लड रिलेटेड जेवढं काय आहे त्याचा स्टडी म्हणजे हिमॅटॉलॉजी. काय हिमॅटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ब्लड. ब्लडचा स्टडी करणं म्हणजे हिमॅटॉलॉजी आणि ते आपण बघूया. मी तुम्हाला असं सांगता सांगता हार्ट पर्यंत आलं. ऍक्च्युली हार्ट पुढं असेल. ऍक्च्युली ब्लड आधी तुम्हाला सांगायला पाहिजे मग ब्लड कसं सर्क्युलेट होतं हे कळेल. बरोबर आहे. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? मग आता आपण ते स्टडी करूया
की ब्लड कसं काम करतं किंवा ब्लडमध्ये आहे का. पहिल्यांदा प्लेनमध्ये ब्लडची डेफिनेशन बघूया. ब्लड आहे, ब्लड ही अशी गोष्ट आहे, ब्लड इज अ फ्लुइड आहे, फ्लो होत असतं म्हणून ब्लड फ्लुइड आहे. ब्लड तुम्हाला जर डेफिनेशन पाहिजे तर लिहून घ्या. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू which are derived from mesoderm. Blood is a fluid connective tissue derived from mesoderm. मेसोडर्म हा एक 3 जर्म लेअर, मी तुम्हाला सांगितलं की 3 लेअर पासून बॉडी बनली. त्यातला एक लेअर आहे मेसोडर्म, एंडोडर्म, एक्टोडर्म. तर त्यातला मेसोडर्म जो लेअर आहे त्याच्यापासून तयार झालेलं हे ब्लड आहे. ते जे फ्लुइड आहे, फिरतं आहे आणि ते तयार कुठे झाले तर कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेलं आहे, म्हणून त्याचं नाव आहे ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू डिराइव्ड फ्रॉम मेसोडर्म ओरिजिन. ठीक आहे. मग आता ब्लडचं डेफिनेशन कळली. ब्लड मध्ये असतं काय, सगळ्यात गोष्ट मेन ब्लड मध्ये आहे. तर ब्लड मध्ये मेन 2 गोष्टी आहेत. आता आपण इथं बघूया. थोडस एक मी रब करू का. आता ब्लड खूप काय म्हणतात घ्या ना. का तर तिथं तुम्हाला जे डायग्राम दिलेले आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, न कळणारे आहे. ग्रुपला टाकल्यानंतर फोटो काढून घे, फोटो टाकतो चांगला फोटो काढून घ्या. पुढं आदेश फोटो काढून घे चांगला व्यवस्थित. ठीक आहे. तर हे जे ब्लड आहे, ब्लडची डेफिनेशन बघितली. ब्लड मध्ये काय आहे तर ब्लड मध्ये मेनली 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्लाझ्मा, दुसरं म्हणजे ब्लड सेल. ह्या 2 गोष्टीने ब्लड बनले. एक म्हणजे प्लाझ्मा, दुसरं म्हणजे ब्लड सेल्स. आता प्लाझ्मा जी टोटल ब्लड आहे त्या ब्लडचा 55% प्लाझ्मा आहे. काय टोटल ब्लडचा 55% प्लाझ्मा आहे आणि जवळपास 44% ब्लड सेल्स आहेत. 1% गेला होता, कमी पडलं, 99 झालं, चुकले कुठेतरी गेले. ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा सोडून इतर घटक असतात 1%. इतर घटक पण असतात. पुन्हा म्हणणार तर 55-45 सरांचं कधी चुकलं. 1% इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, अदर सबस्टन्सेस असतात. ठीक आहे. हे मेन कंपोजिशन ब्लडचं आहे. तर 55% प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. आता हे प्लाझ्मा आहे तरी काय, हे प्लाझ्मा आहे तरी काय, तर प्लाझ्मा हे असं स्ट्रॉ कलर. स्ट्रॉ म्हणजे थोडस गुलाबी कलर, थोडासा गुलाबी, पिंक, पिंक म्हणतो ना आपण, स्लाइटली व्हाईटिश पिंक कलर म्हणजे स्ट्रॉ कलर. स्ट्रॉ कलरचं एक लिक्विड आहे की ज्या लिक्विडमध्ये 90% पाणी आहे. काय 90% वॉटर आहे. त्याच्यानंतर 7 to 8% प्रोटीन्स आहे. प्लाझ्मा प्रोटीन्स म्हणतो आपण. काय म्हणतो, प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत म्हणून त्याला म्हटलं जातं प्लाझ्मा प्रोटीन्स. त्याच्यानंतर काय असतं, त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात. इनऑर्गॅनिक सबस्टन्स कुठले असतील, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, क्लोराईड असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फेट असतील, कार्बोनिक ऍसिड असेल. नंतर काही गॅसेस आहेत, ऑक्सिजन असेल, CO2 असेल, नायट्रोजन असेल, असे काही गॅसेस आहेत. त्याच्यानंतर काही हार्मोन्स आहेत. बॉडीमध्ये जेवढे काही हार्मोन्स सिक्रेट होतात ते प्लाझ्मामधून जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत एन्झाईम्स, हार्मोन आणि एन्झाईम्स आहेत.
त्याच्यानंतर न्यूट्रिशन किंवा फूड मटेरियल आहे. फूड मटेरियल पण ब्लड कॅरी करतं. ह्या सर्व गोष्टी प्लाझ्मामध्ये एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, गॅसेस असतील, न्यूट्रिशन असेल, इनऑर्गॅनिक सबस्टन्स असतील, प्रोटीन्स असतील आणि 90% वॉटर. आता हे जे प्रोटीन्स आहेत प्लाझ्मा प्रोटीन, त्यातले दोन मेन प्रोटीन म्हणजे सीरम अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन आणि अल्ब्युमिन हे दोन मेन प्रोटीन प्रेझेंट असतात. मग त्याच्यानंतर फायब्रिनोजेन असेल, बाकीच्या बऱ्याच गोष्टी, बरेच प्रोटीन्स असतात. त्यातले हे मेन दोन प्रोटीन्स आहेत म्हणजे अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन. एन्झाईम्स आहेत, हार्मोन आहेत, गॅसेस आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत आणि 90% वॉटर. ह्या सर्वाला मिळून प्लाझ्मा. प्लाझ्मा हा ब्लड सेल सोडून जे काही सर्व घटक बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, ब्लड सेल सोडून जे काही दुसरे घटक ब्लडमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. बऱ्याच लोकांना प्लाझ्मा चढवला जातो. नाव तरी ऐकून आहे प्लाझ्मा चढवणे किंवा प्लाझ्मा दिला जातो. तर ह्या सर्व गोष्टी फक्त सेल्स नसतात. आरबीसी, डब्ल्यूबीसी जे काय पुन्हा ते आपण म्हणतो. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? ब्लड कॉम्पोनंटमध्ये प्लाझ्मा, ब्लड सेल, प्लाझ्मामध्ये हे एवढ्या गोष्टी. ठीक आहे. आता हे ब्लड सेल्स 44% ब्लड सेल्स आहेत. मग आहे काय याच्यामध्ये? सेल्स कुठले आहेत? तर ह्या ज्या ब्लड सेल्स आहेत, पहिली WBC, दुसरी RBC, WBC, RBC, तिसरी म्हणजे प्लेटलेट. त्या मेन तीन गोष्टी ब्लड सेल्स मध्ये प्रेझेंट. WBC लाच म्हटलं जातं ल्युकोसाइट्स, RBC ला म्हटलं जातं इरेथ्रोसाइट्स आणि प्लेटलेटला म्हटलं जातं थ्रोम्बोसाइट्स. ल्युको मीन्स व्हाईट, ल्युको मीन्स व्हाईट आणि ह्या WBC चा लॉंग फॉर्म आहे व्हाईट ब्लड सेल्स. म्हणून ल्युको मीन्स व्हाईट, सायटो मीन्स सेल, व्हाईट सेल, ल्युकोसाइट्स. आरबीसी मीन्स रेड ब्लड कार्पस्कल. आपण इथं सेल्स म्हणतो, इथं कार्पस्कल. हे मी तुम्हाला सांगेन. मी इथं CS लावलंय, इथं फक्त C टाकलंय, कारण नंतर सांगेन. फक्त व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड कार्पस्कल. हे का ते नंतर सांगतो. रेड मीन्स लाल आणि इरेथ्रो मीन्स रेड, साइट्स मीन्स सेल, रेड सेल्स म्हणून इरेथ्रोसाइट्स. ठीक आहे. प्लेटलेटला थ्रोम्बोसाइट्स म्हटलं. थ्रोम्बोसाइट्स का म्हटलं जातं? तर ह्या प्लेटलेट जे आहेत तर क्लॉटिंग मेकॅनिझम मध्ये काम करतात आणि जिथं क्लॉट बनतो त्याला म्हटलं जातं थ्रोम्बस. काय म्हटलं जातं? थ्रोम्बस. म्हणून त्याला म्हटलं जातं थ्रोम्बोसाइट्स. या तीन गोष्टी कळत आहेत. 44% मध्ये ह्या तीन गोष्टी. काय प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? क्लासिफिकेशन ब्लड कंपाऊंड हे जे आहे त्याला म्हटलं जातं ब्लड कंपाऊंड. ब्लड कंपोनंट प्लाझ्मा, ब्लड सेल. प्लाझ्मा मध्ये वॉटर, प्रोटीन, इनऑर्गॅनिक सबस्टन्स, गॅसेस, एन्झाईम्स, हार्मोन, न्यूट्रिशनल मटेरियल, वेस्ट मटेरियल, सर्व काही ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सेल्स मध्ये WBC, RBC, प्लेटलेट. ऍक्च्युली RBC वर असं देताना पण तुम्ही कधी कधी रक्त तपासलं जातं, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सांगतो CBC करून घ्या. काय त्याला कंपाऊंड तुम्हाला माहिती आहे? कंप्लीट ब्लड काउंट. काय? कंप्लीट ब्लड काउंट. तुम्ही रक्त तपासून घ्या, CBC करून घ्या. इन द सेन्स व्हॉट? कंप्लीट ब्लड काउंट बघा. मग हे सगळं बघा, म्हणजे CBC. ठीक आहे. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? मग आता त्या CBC मध्ये पहिल्यांदा रिपोर्ट येतो तो हिमोग्लोबिनचा येतो. हिमोग्लोबिन नंतर RBC. कधीही तुम्ही तुमचा आता इथून पुढे जाऊन स्वतःचा रिपोर्ट जरा वाचा, भले ना कळतो काय घटक दिलेत ते तरी कळते. बरोबर आहे. तिथं पहिल्यांदाच येतं हिमोग्लोबिन 14%, RBC
5000. WBC 7000. WBCचं पुन्हा डिफरन्शिएशन येतं. लिम्फोसाइट, मोनोसाइट, या सर्व WBC मी तुम्हाला जेव्हा क्लासिफिकेशन सांगेन की WBC सिंगल नाही, त्याचे पुन्हा दोन पार्ट पडतात. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट, दुसरे म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटचे पुन्हा 3 टाईप पडतात. ग्रॅन्युलोसाइटचे 2 टाईप, अग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप, असे 5 प्रकारचे WBC आहेत. ते सगळ्यांचं डिफरन्शिएशन देतात. तिथं त्याच्या खाली लिहिलेलं असतं WBCच्या, तिथं WBC येतो, वर टोटल काउंट येतो, त्याच्या खाली लिहिलेलं असतं डिफरन्शिएशन सेल्स. मग त्या WBCचे डिफरन्शिएशन आलेलं असतं की कुठल्या वाढल्या, कुठल्या न्यूट्रोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल, मोनोसाइट, सर्व काही गोष्टी तिथे येतात. आरबीसी आता आपण शिकूया. आरबीसी म्हणजे इरेथ्रोसाइट्स. इरेथ्रोसाइट्स का म्हणतात? का तर रेड कलर आहे. आता आरबीसी कशा असतात तर डिस्क शेप असतात. ही जी डिस्क असते, डिस्क टाईप दिसतात. बायकॉन्केव, दोन्ही बाजूनं आतल्या बाजूला चपटे असतात म्हणून त्याला बायकॉन्केव. तुम्ही कॉन्केव मिरर बघितली, आतल्या बाजूला असते. बहिर्वक्र काय, अंतर्वक्र काय म्हणतात सर? अंतर्वक्र. बायकॉन्केव, दोन्ही बाजूनं बायकॉन्केव असते. डिस्क शेप असते, रेड कलर असते आणि अन्यूक्लिएटेड असते. त्याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. आरबीसी मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो म्हणून त्याला सेल्स न म्हणता कार्पस्कल म्हणतो. आपण सेलची डेफिनेशन काय सांगतो? सेल वॉल आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, पण इथं न्यूक्लियस प्रेझेंट नाही म्हणून तिला कार्पस्कल म्हणतात. मी CS जे लावलं ते कारण आहे. ठीक आहे, इथंपर्यंत कळतंय? सेल आणि कार्पस्कल मध्ये डिफरन्स काय? तर सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो पण कार्पस्कल मध्ये न्यूक्लियस नसतो. आणि मोस्टली याला पण एक एक्झम्पशन आहे, कॅमलच्या सेल. कॅमल जे आहे ॲनिमल, त्याच्या जे आरबीसी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट. ठीक आहे, इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? आता ह्या ज्या आरबीसी आहे, 1 बाय 1 आपण शिकूया की आरबीसी. आरबीसी मी तुम्हाला सांगितलं रेड ब्लड सेल्स आहेत. त्याचा स्ट्रक्चर सांगितलं, बायकॉन्केव आहे, अन्यूक्लिएटेड आहे, रेड कलर आहे. रेड कलर मिळतो इट्स बिकॉज ऑफ कलर्ड पिगमेंट प्रेझेंट असतं, दॅट इज नोन ॲज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं जर तुम्ही बायफॉर्मेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आहे काय. हिमोग्लोबिनला तुम्ही डिवाइड करा, हिम प्लस हिम आयर्न, ग्लोबिन हे मी तुम्हाला सांगितले की प्रोटीन प्रेझेंट आहे. अल्ब्युमिन, ग्लोबिन, ग्लोबिन, आयर्न, प्रोटीन. हे काय आहे? कलर्ड पिगमेंट आहे ते, ज्याच्यामध्ये आयर्न म्हणजे फेरस आहे, अलॉंग विथ प्रोटीन चेन आहे. हिमोग्लोबिनच्या 4 चेन आहेत, 2 अल्फा आणि 2 बीटा अशा हिमोग्लोबिनच्या अमिनो ऍसिडच्या 4 चेन आहेत आणि प्रत्येक चेनला एक फेरस प्रेझेंट आहे, फेरस आयन प्रेझेंट आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की एका हिमोग्लोबिन बरोबर ती 4 ऑक्सिजन बाइंड होतात. इथं एक पुढील ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, इथे एक ऑक्सिजनचा, इथे एक ऑक्सिजन, इथे एक आणि इथे असे 4 ऑक्सिजन. मी तुम्हाला काल सांगितलं की एका हिमोग्लोबिन बरोबर ती 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड होतात. का तर ह्याला 2 चेन आहेत, एक अल्फा आणि बीटा, अशा 2-2 चेन आहेत आणि प्रत्येक चेनवरती एक फेरिक आयन प्रेझेंट आहे आणि प्रत्येक फेरिक आयनला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतो म्हणून 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतो. म्हणजे एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनला घेऊन जातो. ठीक आहे, हे कळलं? हिमोग्लोबिन आणि त्याच्यामुळं त्या फेरसमुळं रेड कलर आलाय आरबीसीला किंवा इरेथ्रोसाइट. इरेथ्रोसाइट्स आपण आता आरबीसी थोडं सोडू पाहू, त्याला आपण म्हणून इरेथ्रोसाइट्स. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला नेहमी आरबीसी कोण म्हणत नाही, इरेथ्रोसाइट्स. हे जे इरेथ्रोसाइट्स आहेत काय आहेत कळल्या, कशा आहेत कळल्या, तयार कुठं होतात, किती दिवस जगतात, त्याचं होतं काय आणि ह्याचं काम काय, ह्या 4 गोष्टी शिकल्या पाहिजेत आपल्याला. ही जी आरबीसी किंवा इरेथ्रोसाइट्स आहेत, हे इरेथ्रोसाइट्स तयार होतात लॉंग बोनमध्ये, इन अडल्ट कंसातल्या इन अडल्ट लॉंग बोन मॅरोमध्ये ह्या
आरबीसी तयार होतात. लॉंग बोन मध्ये बोनच्या आत जो मॅरो असतो त्याच्यामध्ये इरेथ्रोसाइट्स तयार होतात आणि ह्या तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणलं जातं इरेथ्रोपोएसिस. काय म्हणलं जातं? इरेथ्रोपोएसिस. Formation of erythrocyte is known as erythropoiesis and it takes place in a long bone marrow cavity. Long bone मध्ये घडतं bone marrow cavity. इथपर्यंत कळलं? युजली इरेथ्रोसाइटचा लाईफ स्पॅन असतो 120 दिवस. किती? 120 डेज त्यांचा लाईफ स्पॅन आहे. 120 दिवसानंतर ते मरतात. त्याच वेळेला ते नवीन तयार होत असते. नवीन तयार होण्याची प्रोसेस म्हणजे इरेथ्रोपोएसिस. आता मी तुम्हाला काय सांगितलं की इरेथ्रोपोएसिस टेक्स प्लेस इन अ लॉंग बोन इन अ अडल्ट, नॉट इन इन्फंट ऑर चाइल्ड. मग लहान मुलामध्ये कुठं घडतं? हे लहान मुलामध्ये इरेथ्रोपोएसिस प्रोसेस लिव्हर आणि स्प्लीन. हे लक्षात ठेवा. कुठेही विचारताना क्वेश्चन असा आहे कुठेतरी कोथडा असतो. इरेथ्रोपोएसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन अ चाइल्ड. खाली ऑप्शन असतील तुम्हाला. बोन मॅरो असेल, स्प्लीन असेल, मधनच बाकीचा कुठल्या टाकलेला तिथं कन्फ्युजन करतं. प्रत्येकाला माहित असतं बोन मॅरो. इरेथ्रोपोएसिस चाइल्ड मध्ये स्प्लीन किंवा लिव्हर मध्ये होतं. स्प्लीन हे स्प्लीन असतं. 11वी अनाटॉमी शिकला का? डायजेस्टिव्ह सिस्टम स्प्लीन. त्यासाठी तुला तो अभ्यास कर. म्हणजे उद्या नेटवरती बाकी युट्यूबची व्हिडिओ बघण्यापेक्षा स्प्लीन काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे असं शिकवायचं म्हणलं तर 12वी संपली तरी माझ्याकडे संपणार नाही. ठीक आहे? इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? त्याचं लाईफ स्पॅन 120 दिवसाचं आहे. ही तयार होण्याची प्रोसेस म्हणजे इरेथ्रोपोएसिस. बरं, दुसरी गोष्ट हिची नॉर्मल व्हॅल्यू. मी तुम्हाला इथे एवढं सीबीसी सांगितलं पण सीबीसी मध्ये नॉर्मल व्हॅल्यू माहित नाही तर ती वाढले कमी झाली कसं करणार? बरोबर आहे. तर हे मेल आणि फिमेल मध्ये थोडं बहुत व्हॅल्यूज असतात. मेल मध्ये जास्त असतात ऍज कम्पेअर टू फिमेल. त्याची रेंज असते, फिक्स्ड व्हॅल्यू नसते. जसं मेल मध्ये 5100 ते 6000 पर क्युबिक एम एम. मिलियन पर क्युबिक एम एम. मिलियन सेल 5000 सेल नसतात तर 5000. मी आता एक तुम्हाला हे आकडा सांगतो. 5000 मिलियन पर क्युबिक एम एम किंवा एम क्यूब. ही त्याची नॉर्मल रेंज आहे 5 ते 6000 इन मेल. फिमेल मध्ये 1000 थोडीशी कमी करायची 4000 ते 5000च्या आसपास. ही नॉर्मल रेंज प्रत्येकाकडे थोडीशी व्हॅरीज राहते मेल टू फिमेल. हे कळलं? जर इरेथ्रोसाइट्स आता थोडंसं डब्ल्यू मी तुम्हाला सीबीसी का सांगितलं तर इरेथ्रोसाइट जर कमी झाल्या ह्या रेंजपेक्षा जर कमी झाल्या किंवा ह्या रेंजपेक्षा वाढल्या तर त्याला काय म्हणायचं? खूप इंटरेस्टिंग आहे. वाटतं सीबीसी करून डॉक्टरला का कळतं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत असतात त्याच्यामध्ये. आरबीसी वाढल्या तर त्याला काय म्हणायचं किंवा काय? आरबीसी वाढल्या तर त्याला म्हणलं जातं पॉलिसायटोसिस. आणि जर आरबीसी कमी झाल्या पॉली मीन्स आहे. हे पण लक्षात ठेवा. हे खूप मेडिकल टर्मिनॉलॉजी जी आहेत ना तुम्ही जर लक्षात ठेवल्या सोप्या आहेत. कशा? त्याच्या नावातच सगळं असतं. पॉलीसायथेमिया. मिया मीन्स सायथेमिया सेल्स. पॉली मीन्स वाढलेल्या सेल्स पॉलीसायथेमिया. पिनिया सायटोपिनिया. इरेथ्रोसायटोपिनिया. जर सेल आरबीसी कमी झाले असतील तर त्याला म्हटलं जातं इरेथ्रो म्हणजे आर सेल, सायटो म्हणजे सेल, इरेथ्रोसाइट. बरोबर? इरेथ्रोसायटोपिनिया म्हणजे कमी होणे. इरेथ्रोसाइट कमी झाल्या म्हणजे इरेथ्रोसायटोपिनिया. इरेथ्रोसाइट वाढल्या म्हणजे पॉलीसायथेमिया. हे कळलं? नॉर्मल रेंज कळली. कमी झालं तर काय होतं, वाढल्या तर काय होतं, त्याचा लाईफ स्पॅन, तयार कुठं होतात आणि कशा आहेत पूर्ण कुंडली लिहातात आणि ही लक्षात ठेवा. हे का? हे जर असं लक्षात ठेवलं तरच तुमच्या राहील, नाही तर आज सगळ्यांना शिकवलं उद्या विसरलेलं असतं. ही काही ट्रिक आहे. तुम्हाला मी ट्रिक पण सांगतो की हे कशा लक्षात ठेवायचे.
मी काही शब्द वाचून आलो पॉलिसायटोपिनिया पॉलिसायटोपिनिया ही इझिली करून हिमोग्लोबिन तुम्हाला कुठे दिले का तुमचं बुक जरी वाचलं मला तर ह्याचं काय दिलंय का त्यांनी हिम काय ग्लोबिन काय ह्याला बेसिक म्हणतात ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ओएसिस मीन्स फॉर्मेशन मेडिकल टर्मिनॉलॉजीला इंग्लिशचा संबंध नाही मेडिकल टर्मिनॉलॉजी ही सेपरेट आहे ज्यानं ज्या भाषेत स्वतः रिसर्च केला ती भाषा आली मेडिकलला बघा कुठलीही लँग्वेज येत नाही मोस्टली शब्द लॅटिन आहेत बाहेरचे ज्या ज्या शास्त्रज्ञांनी त्याच्या भाषेत शोध लावले ते शब्द ॲज इट इज घेतले त्यामुळे मेडिकल टर्मिनॉलॉजी तुम्हाला ऑक्सफर्ड डिक्शनरीत पण सापडत नाही बघा तुम्ही उडकून सापडली तर मलाही सांगा सापडत नाही त्याला मेडिकलच डिक्शनरी लागते त्यामुळे इंग्लिशचा विषय असंही मला इंग्लिश येत नाही रिअल फॅक्ट आहे सर तर ह्या गोष्टी इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का थांबूया आपण का जायचं पुढे ओके चलो थँक्यू सर तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या अजून पुढचे व्हिडिओ आपण टाकणार आहे नवीन चॅनल चालू केला सगळ्यांनी आवर्जून करा सबस्क्राईब सर चांगलं शिकवत हां नाही यूट्यूबला तर सर सरांची ओळख होती सर ऐकली तर सर जे आहेत सिटी पवार सर म्हणून आपण ओळखतो हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत परंतु खास विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बायोलॉजी प्रॅक्टिकली म्हणजे दररोज पेशंट सांभाळणं आणि तेच विद्यार्थ्यांना एक माहिती सांगणं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर सांगू शकतात म्हणून सगळ्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा जेवढे व्हिडिओ पुढचे तुम्हाला लवकरात लवकर ओके थँक्यू आवर्जून सबस्क्राईब करा